आपल्याकडे अशी थेरी मांडली जाते, अश्मयुगीन माणूस हा पश्चिमेकडनं आला. पण जर हे कातळ शिल्प जर कोकणातच सापडत असतील तर मग ह्या थेरीला आपण छेद देऊ शकतो. आता ही थेअरी खूप कॉमन आहे की डार्विनने वगैरे पण तेच मांडलं की आफ्रिकेत माणसाचा उगम झाला आणि मग तो तिकडनं पसरला. पण त्याला छेद देणारा खूप लोकांनी अभ्यास केलाय. म्हणजे काही अभ्यासक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की आफ्रिकेत जेव्हा माणूस इव्हॉल्व्ह होत होता किंवा जन्माला येत होता तेव्हा आशिया खंडातही माणूस जन्माला येत होता. फक्त मुद्दा असा आहे की जेवढे पुरावे आफ्रिका खंडात मिळतात तेवढे पुरावे आपल्याकडे मिळत नाहीत. त्याचं कारणही तेच आहे की पर्यावरण. आपल्याकडे पडणारा पाऊस किंवा पुरावे जतन करण्यासाठीचं वातावरण आपल्याकडे नाही. अजून एक, तो आता कोकणातला उल्लेख केलास म्हणून ही पण एक थेअरी आहे की कदाचित माणसाने समुद्रामार्गे सुद्धा मायग्रेशन केले, जे खूप कठीण आहे बिलीव्ह करणं की पूर्ण हिंदी महासागर किंवा अरबी समुद्र आफ्रिकेतनं समुद्रमार्गे भारतात येणं अश्मयुगीन काळामध्ये. पण ही थेअरी आहे. पण एक आहे, हा जो माणूस होता कोकणातला त्याचेच पुढचे वंशज आम्ही आहोत. ज्याने कुणी चित्र कोरली तो तिथेच राहिला किंवा तिथेच त्याने कुठेतरी ब्रीडिंग झालं आणि आत्ताचा माणूस आहे हे 100%